श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास अशी माहिती बघणार आहोत. नवीन वर्ष सुरू होत आहे. उद्यापासून 2026 2025 समाप्त होत आहे. या नवीन वर्षाची सुरुवात आपण स्वामी सेवेने करायची आहे आणि बरेचसे आपले ताई दादा आहे जे स्वामी सेवेकरेमध्ये नवीन जुळत आहे. तर प्रत्येकाला माहितीच आहे नित्यसेवा कशी करायची, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, जर पूर्ण नित्यसेवा म्हणजे 3 अध्याय स्वामींचे जर नित्यसेवा जमत नसेल तर तुम्हाला कसं आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिला दिवस नवीन वर्षाचा गुरुवारच आला आहे, म्हणजे आपल्या स्वामींचा दिवस. खूप भाग्याची गोष्ट आहे. जे स्वामी करिताई दादा आहे ते भरपूर सेवा करणार आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आज खास अशी सेवा घेऊन आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा आणि जे पण ताई दादा चॅनलवर आहे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, आपल्याला नित्यसेवा करायची आहे. आता नित्यसेवा कशी करायची, केव्हा करायची, कोणती नित्यसेवा करायची, या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर सर्वात अगोदर आपण सर्वांचं जीवन हे धावपळीचं जीवन आहे. आपल्या प्रत्येकाला कामं आहे, प्रत्येकाला जॉब असेल किंवा मग घरातले कामं आहे, कोणाचं छोटं बाळ असेल, कारण की छोटं बाळ जरी घरात असलं ना तर सेवा होत नाही. तर त्यासाठी सांगते, आजची ती मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. अगदी साधी आणि अगदी छोटी सेवा आहे, पण तुम्हाला ही सेवा नित्य नियमाने करायची आहे. बघा, तुमच्याच्याने नित्यसेवा होत नाही, जास्त पठण होत नाही किंवा 1 घंटा 1 तास बसून सेवा होत नसेल तर तुम्ही आजची जी सेवा आहे ती सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. आपले अनेक असे स्वामी भक्त आहे ज्या स्वामी भक्तांनी या सेवेचा खूप लाभ घेतला आहे. आता आपल्याला सुद्धा या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे ते महत्वाचं आहे. ते म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला दिवसामधून एक टाइम ठरवायचा आहे. या वेळेला या सेवेला कुठलेही नियम नाही, फक्त आणि फक्त एकच आहे, तुम्ही एक टाइम ठरवायचा आहे. या पूर्ण 24 तासामध्ये एक टाइम तुम्ही ठरवू शकता. काही जास्त वेळ लागत नाही, निदान फक्त 15 मिनिट तुमच्यासाठी स्वामींसाठी, म्हणजे तुमच्याजवळ स्वामींसाठी 5 मिनिटं किंवा 15 मिनिटं तर असू शकता ना, कारण जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते ना तेव्हा स्वामी त्यांचा वेळ आपल्याला देत असतात. तर मग आपल्याला पूर्ण 24 तासामधून 15 मिनिटं, किमान 15 मिनिटं आपण स्वामींसाठी तर देऊ शकतो. तर आपल्याला ही सेवा करायची आहे. काय आहे, सर्वात अगोदर तुम्हाला फक्त आणि फक्त 11 माळी स्वामींचा जप, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, या पद्धतीत करायचं आहे. हळूहळू करा, घाई नको, कारण की बरेच ताई दादा आहे, मला माहिती आहे काम असतं, काम आहे आणि सेवा एवढं होणं शक्य नाहीये, पण थोडा वेळ काढणं आवर्जून गरज आहे आपली. कारण की जे आपले काही प्रारब्धाचे जे भोग असतात ते आपल्याला भोगावे लागतात, पण मात्र स्वामी सेवेने ते भोगाची जी तीव्रता असते ना ती फार कमी होते. जे मोठं संकट यायचं ते थोडक्यावर निभावून जातं. म्हणून सेवेला वेळ द्या आणि सेवा हळू करा. नाहीतर बरेच ताई दादा आहे जे सेवा तर करता, जप सुद्धा करता, पण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणजे तो मनी असा पूर्ण होत पण नाही, तर त्यांचा मंत्र फास्ट फास्ट निघतो. तर तसं न करता थोडं हळूहळू बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण बोलतो ना त्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा. खूप खरंच सांगते, तुमचं मन त्या सेवेमध्ये एवढं रममान होईल ना, तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगाल, खरंच ताई की सेवेमध्ये आता मन लागतंय, मन एकाग्र होत आहे. तुम्ही नक्की सेवा करा आणि बस, जास्त काहीच नाही. 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप आणि 1 वेळा तारक मंत्र. बस एवढीच सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे. बघा, तुमचा जर व्यवसाय बंद पडला असेल, व्यवसायात वाढ नसेल, तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा मग इतर पैशाच्या समस्या असतील किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील, तुमच्या घरगुती समस्या असतील, सर्व समस्या तुमच्या सुटायला लागतील
आणि स्वामी तुम्हाला प्रत्येक कामात मदत करणार आहे. आपण ना म्हणजे सेवा करतो, सेवा सुरुवात सुद्धा करतो. महत्वाचं काय होतं, आपण सांगत फिरतो लोकांना, मी ही सेवा केली, मग मी 11 गुरुवार केले, मी पारायण केले, मी हे केलं, मी केलं असं दाखवतो. माणसामधला मीपणा निघून जाईल ना, त्या वेळेस स्वामींना भेटायला वेळ लागणार नाही. 1 सेकंदात तुमचे सर्व कामं होतील. तुमचे कर्ज जास्त असतील, कर्ज फिटणार. तुमच्या बऱ्याचशा काही समस्या असतील ना, त्या समस्या सर्व दूर होणार. ज्या समस्या तुम्हाला सुद्धा माहित नाही, त्या समस्या सुद्धा दूर होणार. आणि खरंच स्वामी खूप साथ देता हो. तुम्ही एक वेळा नक्की करून बघा. तर आजच्यासाठी एवढंच. नवीन वर्षाची सुरुवात स्वामी सेवेनीच करायची आहे. आणि कोण कोण स्वामी सेवेनी सुरुवात करणार आहे, नक्की मला कमेंट करून सांगा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.